पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सावित्री पारूला विचारत असते की तू इथे काय करतेस, बाहेर सगळेजण तुझी वाट बघतायत. आणि त्यावर पारू तिला म्हणते की आत्या हे बघा ना, सगळा रवा करपला. आणि ते बघून सावित्री काळजीत पडते. तर पारूला सुद्धा काय करावं ते सुचत नाही. आणि मग सावित्रीला एक कल्पना सुचते. ती पारूला म्हणते की मगाशी तू जो शिरा बनवला होता ना, तोच आता प्रसादासाठी बाहेर घेऊन जा. मात्र पारू म्हणते की नाही नाही, असं नाही चालणार, आजचा मान प्रिया मॅडमचा आहे. पण सावित्री तिला सांगते की पारू बाळा, हा देवी माऊलीचाच संकेत आहे. देवाला तुझ्याच हातचा प्रसाद हवाय आणि म्हणूनच त्याने हे सगळं काही घडवून आणलंय. आणि तितक्यात त्यांना अहिल्याचा सुद्धा आवाज येतो. त्यामुळे मग नाईलाजाने पारूला तिने जो शिरा बनवलेला असतो तोच घेऊन बाहेर जावं लागतं. पण जाता जाता गॅसवर जो करपवलेला रवा असतो तो सुद्धा ती त्यामध्ये मिक्स करते आणि सावित्रीला म्हणते की आता देवाला माझ्यासोबत प्रिया मॅडमच्या हातचा सुद्धा प्रसाद जाईल. आणि त्यावर सावित्री सुद्धा हसून हो म्हणते. आणि मग पारू तो प्रसाद घेऊन बाहेर जाते. तर सावित्री देवी माऊलीचे आभार मानत असते. त्यानंतर पारू प्रसादाचा शिरा घेऊन बाहेर येते. तर प्रिया घाबरूनच तिच्याकडे बघते. तर पारू तिला इशारा करतच काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेतलंय असं सांगते. त्यामुळे प्रिया खुश होते. मग अहिल्या पारूलाच प्रियाच्या पदराला आणि प्रीतमच्या शेल्याला गाठ मारायला सांगते. प्रिया गाठ मारताना ते बघून सावित्री तर अजूनच खुश होते. आणि मग त्यानंतर जागरण गोंधळाला सुरुवात होते. पण त्याआधी गुरुजी त्यांना सांगतात की आता तुम्ही जोगवा मागा. तर श्रीकांत काळजीनेच म्हणतो की इतक्या रात्री ते दोघेजण कुठे जोगवा मागायला जाणार. आणि त्यावर अहिल्या हसून म्हणते की अरे श्रीकांत, विसरलास का तू, माझ्या भावाचं घर इथेच आहे ना, आपण हक्काने त्याच्याकडे जाऊ शकतो. आणि ते ऐकून सगळेच खुश होतात. आणि मग त्यानंतर प्रिया, प्रीतम आणि घरातील सगळेच जण जोगवा मागण्यासाठी पारूच्या म्हणजेच मारुतीच्या घरी जातात. पारू दरवाजा वाजवत म्हणत असते की बा, दरवाजा उघड, देवीआई आल्या आहेत. त्यामुळे मारुती आणि गणी पटकन बाहेर येतात. सगळ्यांना समोर बघून मारुतीला खूप आनंद होतो. तर अहिल्या त्याला सांगते की अरे मारुती, मी माझ्या लेकाला आणि सुनेला घेऊन तुझ्याकडे जोगवा मागायला आली आहे. आणि ते ऐकून मारुतीला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की अहिल्या मॅडम, हे काय बोलताय तुम्ही, मी आपला गरीब माणूस, मी काय जोगवा देणार. तर अहिल्या म्हणते की अरे तू काय जोगवा देणार यापेक्षा तू कोणत्या भावनेने जोगवा देणार ना, ते महत्त्वाचं आहे. आणि तू माझा भाऊ आहेस ना, मग मी तुझ्याकडेच हक्काने मागणार. आणि ते ऐकून मारुतीला, गणीला, पारूला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर अहिल्याच त्याला सांगते की तू मूठभर धान्य जरी दिलं ना तरीही चालेल. त्यामुळे मारुती पटकन पारूला म्हणतो की जा बाळा, धान्य घेऊन ये. आणि पारू घरात जाणार तितक्यात दामिनी तिला थांबवते. ती रागातच पारूला म्हणते की अहिल्या वहिनी म्हटल्या आहेत की मूठभर धान्यसुद्धा चालेल, तर फक्त मूठभर नको घेऊन येऊ. आणि ते ऐकून सगळेच जण रागात तिच्याकडे बघू लागतात. मोहन दामिनीवर ओरडतो सुद्धा. मात्र अहिल्या त्याला शांत राहायला सांगताना म्हणते की आपण जोगवा मागायला आलो आहोत ना, मग उगाच वाद नको. त्यामुळे तो गप्प बसतो. पण ती दामिनी काही गप्प बसत नाही. उलट ती पारूलाच म्हणत असते की पारू, फक्त धान्य घेऊन येऊ नको, काहीतरी मौल्यवान गोष्टसुद्धा आण. कारण तसंही तू लग्नात प्रियाला आणि प्रीतमला काही गिफ्ट दिलं नाही ना. आता ते दोघेजण तुझ्या दारात आले आहेत म्हटल्यावर तू त्यांना काहीतरी द्यायलाच हवं. आणि मग ती पारूच्या मंगळसूत्राकडे बघत म्हणते की तुझ्या गळ्यात ही जी चैन आहे ना, तीच तू प्रियाला दे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. पारू आणि सावित्री तर खूप घाबरतात. पारू पटकन तिची ती चैन पकडते. तिला तिच्या आणि आदित्यच्या लग्नाचा क्षण आठवत असतो. आणि मग त्यानंतर ती सरळ घरात निघून जाते आणि तिच्या आईचे कानातले घेऊनच बाहेर येते. ती ते कानातले प्रियाकडे देत म्हणते की प्रिया मॅडम, हे माझ्या आईचे कानातले आहेत, तिची शेवटची आठवण, आज मी तुम्हाला हेच देत आहेत. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. आणि मग त्यानंतर दामिनी पुन्हा पुढे येत म्हणते की बघू ते कानातले. आणि मग ती त्या कानातल्यांना बघत म्हणते की किती आउटडेटेड आहेत हे. आणि तू आणि तुझ्या आईने वापरलेले हे कानातले तू तुझ्या प्रिया मॅडमला देणार का, तुला लाज वाटत नाही का. आणि ते ऐकून मोहन तर दामिनीवर मोठ्याने ओरडतोच. त्यामुळे दामिनी गप्प बसते. आणि मग त्यानंतर अहिल्या दामिनीला म्हणते की प्रत्येक मुलीसाठी सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे तिच्या आईची शेवटची आठवण असते, पण हे तुला कधीही कळणार नाही. आणि मग पारूसुद्धा रडतच अहिल्याला आणि प्रियाला सांगू लागते की मी माझ्या आईला कधीच बघितलं नाही, मला तिचं प्रेमही मिळालं नाही.
पण तिचे हे कानातले जेव्हा माझ्यासोबत असायचे ना, तेव्हा मला आईची मायाच माझ्यासोबत आहे असं वाटायचं. आणि मग ती प्रियाकडे बघत म्हणते की प्रिया मॅडम, तुम्हीसुद्धा आईविना वाढलात, तुम्हालासुद्धा आईच्या मायेची उणीव भासली असेलच ना. आणि आता तर तुम्ही तुमच्या आबांचं घर सोडून इथे आला आहात आणि म्हणूनच मी हे कानातले तुम्हाला देते. या कानातल्यांमुळे तुम्हाला आईची उणीव कधीच भासणार नाही. आणि पारूचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटतं. तर प्रिया रडतच म्हणत असते की पारू, हे कानातले तुझ्या जवळच राहू दे. पण पारू ऐकत नाही आणि शेवटी अहिल्या म्हणते की प्रिया ती मायेने देत आहे ना, मग घे. आणि मग प्रिया पारूकडून ते कानातले घेते आणि मग त्यानंतर ते सगळेजण तेथून निघून जातात. त्यानंतर मग जागरण गोंधळ सुरू असते. सगळेजण खूप आनंदात असतात. मग आरतीला सुरुवात होते. प्रियाला आणि प्रीतमला प्रत्येक वेळी त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आठवत असतो आणि शेवटी आपलं लग्न झालं या भावनेनेच ते दोघेही जण खूप खुश होतात. तर पारूला सुद्धा तिच्या आणि आदित्यच्या लग्नाचा क्षण आठवत असतो. आदित्यच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. पारूच्या पायामध्ये पैंजण कसं घालायचं याचाच तो विचार करत असतो. आणि मग त्यानंतर प्रिया आणि प्रीतम ड्युटीला तेल वाहत असतात आणि हे सगळं काही पारू आनंदाने बघत असते. आणि त्याच वेळी तिला प्रियाच्या जागी ती स्वतः दिसू लागते आणि प्रीतमच्या जागी आदित्य. तिला असं वाटतं की तिचा आणि आदित्यचा जागरण गोंधळ सुरू आहे आणि मग ती त्याच स्वप्नामध्ये हरवून जाते आणि देवीचे आभार मानते. मात्र त्यानंतर जेव्हा ती भानावर येते तेव्हा ती घाबरूनच आजूबाजूला बघू लागते आणि तितक्यात तिच्या लक्षात येतं की प्रियाचा पदर दिव्यावर सतत जात आहे आणि त्यामुळे ती धावतच प्रियाजवळ जाते. तर आदित्यसुद्धा धावतच प्रियाचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. सगळेच घाबरून काय झालं ते विचारतात. तर पारू म्हणू लागते की देवी आई, प्रिया मॅडमचा पदर दिव्यावर जात होता. आणि ते ऐकून सगळेच घाबरतात. मात्र मोठा अनर्थ टळल्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर गुरुजी उरलेलं तेल ड्युटीला घालायला सांगतात. पण पारू आणि आदित्य एकत्रच ते तेलाची वाटी पकडतात आणि ड्युटीला तेल घालतात आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. पारूला आणि सावित्रीला मात्र खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर आदित्य हसतच पारूकडे बघत राहतो आणि त्याच्या केसांवरून हात फिरवत तेथून निघून जातो. त्यामुळे पारूला प्रश्न पडतो की आदित्य असा का करतोय. त्यानंतर संपूर्ण कार्यक्रम संपन्न होतो. पारू घरी जाण्यासाठी निघते आणि तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. पारू त्याला विचारते की आदित्य सर, इथे काय करताय तुम्ही, किती घाबरवलं तुम्ही मला. तर आदित्य हसतच तिच्याकडे बघत असतो आणि मग त्यानंतर तो गुडघ्यावर खाली बसतो आणि पारूला म्हणतो की तू मला सांगितलं होतं ना की सगळ्यांसमोर माझ्या पायात पैंजण घाला. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, ही चीटिंग आहे बरं का, आता इथे कोणीही नाही, फक्त आपण दोघेच आहोत. तर आदित्य हसूनच तिच्याकडे बघू लागतो आणि मग त्यानंतर तो पारूचा पाय पुढे घेतो. तर पारूच्या पायामध्ये ऑलरेडी पैंजण असतात आणि ते बघून पारूला खूप आनंद होतो. तर आदित्य हसतच तिला सांगतो की मगाशीच सगळ्यांसमोर मी तुझ्या पायात पैंजण घातलं आणि कोणाला ते कळलंसुद्धा नाही. आणि मग तो पुन्हा एकदा केसांवरून हात फिरवत म्हणतो की आम्ही किर्लोस्कर आहोत, आम्ही आमचं काम चोख करतोच. आणि तो हसतच तेथून निघून जातो. त्यामुळे पारू खूप खुश होते आणि आदित्यला धनी अशी हाक मारते. पण हे सगळं काही दामिनीने बघितलेलं असतं. त्यानंतर प्रिया आणि प्रीतम अहिल्या आणि श्रीकांतकडे जातात. अहिल्या त्यांना सांगते की उद्या तुम्हाला देवदर्शनाला जायचं आहे आणि तुम्ही पारूलासुद्धा सोबत घेऊन जा. त्यावर प्रिया आनंदाने हो म्हणते. तर प्रीतम म्हणतो की मग मी दादालासुद्धा सोबत घेऊन जातो, म्हणजे मला बोर होणार नाही. पण ते ऐकून अहिल्या काळजीत पडते. पण श्रीकांतने होकार दिल्यामुळे ती काही बोलू शकत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अहिल्या एकटीच तिच्या खोलीत बसलेली असते. तिला सतत दिशाचं आणि दामिनीचं बोलणं आठवत असतं आणि पारू आदित्यच्या नात्याविषयी तिच्या मनात संशय निर्माण होत असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तर अहिल्या तिला म्हणत असते की तुझं काही काम होतं का. पण पारू नाही म्हणते. आणि मग त्यानंतर ती अहिल्याला सांगते की आता मी देवदर्शनाला निघालो आहोत, मला फक्त तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता. आणि मग ती अहिल्याचा आशीर्वाद घेते. तर अहिल्या हसून म्हणते की पारू, तू खरंच खूप गोड आहे, अगदी कालच्या शिऱ्यासारखी. पण ना, कालचा प्रसादाचा शिरा तू बनवायला नको होता. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.